कुठे साहेब तुम्ही नेहमी हे जे लोकांच्या आरोग्याशी निगडीत विषय आहेत हे तुम्ही छान पद्धतीने त्याच्या पाठीमागे लागताय, हाताळताय आणि लोकांच्यापर्यंत ही सगळी माहिती पाठवताय. अन्न व औषध विभागाला मागच्या काळामध्ये 25 मेला माननीय तुकारामजी मुंडे साहेब जॉईन झाले. तुकारामजी मुंडे साहेब जॉईन झाल्याच्या नंतर साहेबांचा आत्तापर्यंतचा जो काही आपल्या सर्वांच्यासाठी अनुभव आहे त्यांच्या कामाचा, त्याच्यामध्ये हा माणूस अतिशय सरळ मार्गी, कसल्याही चुकीच्या गोष्टी आवडत नाही आणि सेफ फूड सेफ महाराष्ट्र हे जे धोरण आहे FDAचं, याच्यामध्ये त्यांनी हे एकदम प्रामाणिकपणाने राबवायचं ठरवलं. तसं जर बघितलं तर मुंडे साहेबांचा एक विचार आहे, परंतु आमच्या व्यावसायिकांच्यासाठी मुंडे साहेब हा एक संस्कार आहे की व्यवसाय करायचा असेल तर तो सरळ मार्गी कायद्याच्या मध्ये बंधनात राहून तुम्ही तो व्यवसाय केला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्ही खेळू देणार नाही, चुकीच्या गोष्टी होऊ देणार नाही. अर्थात कायदा सांगतो होऊ देणार नाही, पण ज्याला चांगला ब्रँड करायचा आहे त्याने होऊच देऊ नये. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये साहेबांचं जे काम, कायदे सगळे अगोदरच होते, ते काही नव्याने आलेले नाहीत. आपण फसाईचे जर ऍक्ट बघितले तर 2006 सालापासून होते, त्यात काय अमेंडमेंट झाल्या, 2011ला ॲडिशनल झाल्या, 2018ला आणखीन काही सुधारणा झाल्या आणि ते जे कायदे आहेत तेच आहेत. फक्त साहेब आल्याच्या नंतर मुंडे साहेबांच्याकडून याची अंमलबजावणी काटेकोरपणाने केली गेली आणि सर्व अधिकाऱ्यांनी, अर्थात अधिकारी जर वरचा तेवढाच सक्षम आणि निष्कलंक आणि व्यवस्थित वागणार असेल तर ऑटोमॅटिक त्याचे सहकारी सुद्धा त्याच पद्धतीने वागतात. याचा अर्थ नाही, याचा या ऑर्डरचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसायामध्ये किंवा दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आहे, काही अनुचित प्रकार घडत आहेत, हे मग याचा तसा उलटा अर्थ घेऊ शकतो का आपण? मला तुमच्या त्याच प्रश्नाकडे यायचं होतं की साहेब आल्याच्या नंतर मग त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली की त्याच्यानंतर गुटखा, साधी गोष्ट वडापाव तुमचा प्रिंटेड पेपरवर खायचा नाही, प्लेन असेल, आणि त्याच्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी सगळ्यात जास्त निगडीत असणार प्रकार हे दूध. आणि मग दुधामध्ये साहेबांनी लक्ष घातलं. दुधामध्ये लक्ष घातलं, एक तर साहेब पूर्वी सेक्रेटरी होते, त्यामुळे दुग्ध विकासला, त्यामुळे दूध विकास खात्यातली त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती होती. कुठल्या संस्था काय करतात, कसं किती लोक काम करतात, याच्यामध्ये आपण पाहिलं तर पाठीमागच्या काळात सरकार सहकार खाजगी काम करत होतं. नंतर मग सरकार याच्यामधून बाहेर पडलं, बाहेर पडलं दूध व्यवसायातून, सहकार आणि खाजगी राहिलं. हळूहळू खाजगीचं प्राबल्य वाढत गेलं आणि खाजगी आज 72% म्हणजे 72% खाजगी आणि 28% सहकार एवढंच राहिलं. सहकारामध्ये सुद्धा काही मोजकेच ब्रँड आहेत की ते चांगलं काम करतात आहेत, चांगल्या काम करणाऱ्याही संस्था बऱ्याच आहेत, परंतु खाजगीची संख्या वाढली. खाजगीमधून या धंद्यामध्ये आणखीन बाकीची नवीन सुधारणा झाली. म्हणजे व्यवसायाच्या सूत्रानुसार की मी जसा काल होतो तसा आज राहिलो तो उद्या बाहेर पडन. त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांनी इनोव्हेशन आमच्या याच्यामध्ये काय करत, प्रॉडक्ट वाढवलं आणि प्रॉडक्टच्या नंतर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग आला पावडर आणि बटर करणारा. पावडर बटर करणारा वर्ग आल्याच्या नंतर त्यांची दुधाची नीड जास्त मोठ्या प्रमाणात होती. आज महाराष्ट्रातली जर दुधाची उपलब्धता बघितली तर 2 कोटी लिटर पर डे आपलं दूध आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या गोष्टीच्या विषयी मला माहिती, मी महाराष्ट्रामधलीच गोष्ट बोलून तुमच्याशी. महाराष्ट्रामध्ये 2 कोटी लिटर दूध आहे, परंतु आपल्या जर डोमेस्टिक वापरासाठी बघितलं त्याच्यामध्ये 80 ते 90 लाख लिटर दूध आपल्याला भरपूर होतं. म्हणजे आज रोजी समजा जरी दूध कमी जास्त काही झालं तरी आपल्याला रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या दुधाची अडचण कधीच येणार नाही. परंतु हे जे बाकीचे प्लांट होते यांची रोजची जी नीड आहे, रोजची जी गरज आहे, ती मात्र आज जर बघितली तर माझ्या मते अंदाजे 3 ते 4 कोटी लिटर दूध असेल तरी त्यांना ते कमी पडन इथपर्यंत त्या प्लांटच्या कपॅसिटी आहे. वेगवेगळ्या कपॅसिटी लोकांनी प्लॅन केले आणि मग कमी पडतंय दूध किंवा दुधाची त्यांना जरूरत जास्त आहे, त्याच्यामधून दूध खरेदीमध्ये काही स्पर्धा वाढली आणि दूध खरेदीतल्या स्पर्धेमधून या काही अनिष्ट गोष्टींचा जन्म झाला की ज्याच्याकडे आता मुंडे साहेबांनी लक्ष दिले.